शेवटी ही दुर्दैवी आहे की ज्यावेळी सर्वसामान्य माणसाला ड्रोन जर उडवायचं असेल तर त्यांना परवानगी लागते आणि MMRD असेल किंवा शासकीय कुठची यंत्रणा असेल सर्वसामान्याला माहिती देणं हे त्यांचं काम नाही का? इकडे कलेक्टर ऑफिस आहेत, म्हाडाचं ऑफिस आहेत, हे शासकीय विभाग आहेत, पण रहिवाशी पण राहतात ना. मग रहिवाशींची प्रायव्हसीचं काय? म्हणजे उद्या समजा कोण जेवतोय, काय वेगळं करतोय किंवा काय त्यामध्ये घरामध्ये करतोय तर ते ड्रोननी येणार आणि तुम्ही त्याचे चित्रीकरण करणार. आणि विशेषतः मातोश्री आणि त्याच्या आतलेसला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे. मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेलं आहे? जे तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे कोण राहतात? म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्धवजी असतील किंवा त्यांचं कुटुंब राहतो. मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं असं ड्रोन आम्ही या वेळेमध्ये या कामासाठी आम्ही करणार आहोत. म्हणजे सर्वसामान्य एक नाही आणि राज्य सरकार म्हणून पाहिजे त्या गोष्टी करतायत. मग याचा हेतू काय होता? MMRDAला पूर्ण आत्ताच ही गोष्ट करायची गरज का लागली? आणि मग MMRDAचा कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत? त्यांना आता कुठचा आज पुनर्बांधणी करायचे आहेत? सर्व तर MMRDAने इकडच्या असलेल्या जमिनी कशा दिलेत हे मी सांगायची गरज नाही. मग यात नवीन अजून कुठचं संशोधन त्यांना करायची गरज तेही रविवारी लागलेली आहे. हा एक मूलभूत प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदित्य ठाकरे हे आमदार राहिलेले आहेत, अशा पद्धतीनं पोलिसांचं कर्तव्य नाही का की अशा पद्धतीनं जर त्यांनी म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे की एक तर रहदारीसाठी तुम्ही केलं आहेत का, कशासाठी केलेले आहेत? रविवारी प्रत्येकांची प्रायव्हसी पण आहे ना. हा ड्रोन कुठच्या लेवलला गेला, कुठे गेलं, काय गेलं, प्रत्येकाच्या घरावरून गेलं किंवा घराच्या बिल्डिंगवरून गेलं, मला त्याच्यातली अधिक माहिती नाही. आता साहेबांनाही देखील पोलिसांचे काही अधिकारी भेटायला आले होते, त्यांची काय संभाषण झालं मला माहीत नाही, म्हणून मी त्याच्यात सांगू शकणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की इकडे हा हाय झोन आहे, हाय सिक्युरिटी झोन आहे. मग अशा हाय सिक्युरिटी झोनमध्ये ज्यांच्यासाठी सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे त्यांच्या स्टाफला, त्यांच्या PSOला किंवा त्यांच्या असलेल्या PAला किमान माहिती देणं हे तर बेसिक रूल आहे ना. म्हणजे उद्या समजा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती, उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती ड्रोन जर फिरवलं गेलं MMRDAने म्हणा किंवा महानगरपालिकेने म्हणा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहिती, असं होऊ शकतो का? मग हा एकाला एक नाही आणि आम्हाला वेगळं नाही का? साहेब, MMRDAचं जे खातं आहे आणि पॉट टॅक्सीचा जो विषय आहे तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्याचा आहे आणि गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अशी पण माहिती आहे की लक्ष ठेवलं जातं, वॉच ठेवलं जातं मातोश्री टूवरती. आता बघा, ते काय वॉच किती ठेवून झालेले आहेत, काय करून घेऊन त्यांनी काय आम्हाला फरक पडत नाही. पण हा निवळ फक्त हा एका ड्रोन पुरता मर्यादित विषय नाही, ज्याला आपण प्रायव्हसी म्हणतो. सर्वसामान्यांची जी असलेली जी प्रायव्हसी आहे याबद्दल तर कुठेतरी आपलं बोलावं लागेल की नाही लागेल. आणि तो जसं मातृश्रीला लागू आहे तसं इकडे हजारो लाखो लोक आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत आहेत आणि ही घटना आज आमच्या बाबतीत झाली. हे प्रत्येक कोणाच्याही बिल्डिंगवरून ते ड्रोन घेऊन जातील. तर ही दुर्दैवी आहे आणि ही सामूहिक जबाबदारी आहे सरकारची. हा खाता, गृह खाता यांच्याकडे, परिवहननी केलं, MMRDA नगर विकास खातेकडे आहेत. आणि म्हणून सामूहिक जबाबदारी म्हणून घेऊन सरकारने याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की अशी घटना घडली, पुढे होणार नाही म्हणून. पोलिसांनी जी परवानगी दिली आणि MMRDAने ती घेतली, किमान रहिवाशींना माहिती द्यायला पाहिजे. तर ही नाराजगी निवळ पोलिसांवरती नाही आहे, शासनावरती पण आहेत. कारण MMRDA हा शासनाचा एक भाग आहे, नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतो. खेरवाडीचे CM जे आता जेवून गेले त्यांनी काही स्पष्टीकरण दिलं का की परवानगी माझा उद्धव साहेबांना ते भेटले, माझा काय संभाषण त्याच्याबद्दलचं झालं म्हणजे मी ऐकलं नाही, म्हणून मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की हीच जर सूचना एक दिवस अगोदर मिळाली असती तर आपल्यालाही लक्षात आलं असतं किंवा आपण पण देखील सावधरीतीने ज्या काही गोष्टी आपण घरात करतो किंवा बोलतो किंवा बोलवतो कोणला, त्या गोष्टी आम्हाला नाही संपूर्ण परिसराच्या लोकांनाही करता आली असती ना. तसं झालं नाही. आज पुणे जिल्ह्याचे पण देखील ज्या 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या बाबतीतला संपर्क नेते आदरणीय राऊतसाहेब हे अनुपस्थित असल्यामुळे आदरणीय उद्धव साहेबांशी चर्चा केलीत. साधक बाधक स्थानिक स्तरावरती काही आघाड्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहेत, स्थानिक स्तरावरती आपण वैयक्तिक लढायचं असं या संपूर्ण झालं. पण एक गोष्ट नक्की आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांशी जाग्यावरती स्वबळावरती कुठे जिकडे लढायची ताकद आहे तिकडे लढू. पण मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडी म्हणून ती पूर्ण युती करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. अर्थात हे करण्याचा प्रयत्न जसं आमच्या बाजूने आहे तसं त्याच भूमिकेतून बारामतीतून
विशेषतः लोकसभेमधून पण देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं पण प्रतिसाद अपेक्षित आहे, जे आत्तापर्यंत आलेला नाही आहे. आणि म्हणून ती सर्व माहिती पण देखील आदरणीय पक्षप्रमुखांना आज देण्याचं काम या निमित्ताने केलं. आणि पक्षप्रमुखांनी पण सूचना दिलेल्या आहेत की महाविकास आघाडी म्हणून जिकडे इकडे होत असेल ठीक आहे, जर नसेल तर आपण स्वबळावरती भले आम्ही कमकुवत असू, कुठे आमच्याकडे उमेदवार नसेल, पण आम्ही किमान विरोधी पक्षाचा एक आवाज म्हणून देखील आम्ही उतरतोय. ही भूमिका घेऊन आम्ही त्याच्यातला व्यूहरचना आम्ही करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. प्रामुख्यानं पुण्यामध्ये मनसेचीही ताकद आहे, मनसेला इग्नोर करून त्या परिसरात चालणार नाही. अशा अनुषंगानं मनसेबाबत काही युती होणार का, किंवा तिथल्या नाही, आता स्थानिक कसं आहे नेत्यांना काही प्रस्ताव आलेत की का? आता नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. नक्कीच महानगरपालिकेमध्ये मनसेलाही बरोबर घ्यावं लागेल, विशेषतः पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील. तशा काही स्थानिक स्तरावरच्या बैठका आदरणीय संपर्क नेते राऊत साहेबांच्या सूचनेप्रमाणे शहर प्रमुखांना करायला सांगितले होते. आणि तसं चर्चा त्यांची महाविकास आघाडीबरोबर पण आणि मनसेंबरोबर पण सुरुवात चालू झालेली आहे. म्हणजे बैठका आणि मनसेसोबत चर्चा आता सुरू नाही, झाली. शहर प्रमुखांची चर्चा झाली. अर्थात त्यांना वरून त्यांनाही जसं आदेश नाही आहे, आमच्याहीकडनं अजून धोरण म्हणून घेऊन करायचं आहे, पण कुठच्या बेसवर करायचं आहे, कसं करायचं केलं नाही. पण किमान चर्चा तरी करा. ते एकमेकांशी चर्चा त्यांची चालू आहे. अजित पवार म्हणतात की FIR दाखल झाला आहे पुण्यातल्या मोहळच्या प्रकरणामध्ये आणि लवकरच सत्य समोर येईल, माझ्या नावाचा कोणी गैरवापर करतो. हे आमची अपेक्षा तीच आहे की दादा ज्या प्रांजळपणे या गोष्टी बोलतायत किंवा मांडतायत, त्याच प्रांजळपणे लोकांच्या समोर या सर्व गोष्टी स्पष्टीकरण म्हणून यायलाच पाहिजे. हे जे प्रकरण पुढे आल्यानंतर आता आपण सर्वजण जागे झालेले आहोत, पण हे जर प्रकरण जर आमचे माजी विरोधी पक्षनेत्यांनी जर हे मांडलं नसतं तर कोणाला या गोष्टीची माहितीच पडली नसती. आणि काँग्रेस पक्षाने जसं सांगितलं की निवड फक्त हा एक प्रकरण नाही, परंतु आमची माहिती अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः शहरामध्ये असे अनेक प्रकल्प आणि अनेक जागा ह्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून घेण्याचं काम केलेलं आहे. ते सत्ताधारी आहेत, ते राष्ट्रवादी पक्षाचेच नाही, इतर पक्षाचे पण आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्याचाही देखील व्हाईट पेपर त्यांनी काढलं पाहिजे की आत्तापर्यंत गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कोणाला जमिनी दिल्या, काय दिल्या, कशा दिल्यात, कुठच्या नियमामध्ये दिल्या आणि काय निकष तुम्ही वापरलेले आहेत, या सर्व गोष्टीचा विचार तुम्ही करा. तर पार्थ पवारांना हे सरकार वाचवतंय का, कारण का त्यांच्यावर कुठेही गुन्हा अद्याप झालेला नाही. नाही, आता कसं आहे, सरकार हे तर स्वाभाविक आहे की मी सांगायची गरज नाही. काल या बाबतीतलं सुस्पष्ट पण देखील स्पष्टीकरण किंबहुना आपली भूमिका जी आहे पवारसाहेबांनी पण स्वतः मांडण्याचं काम केलेलं आहे. आम्ही तर ही सुरुवातीपासून हे मुद्दा मांडतोच आहोत. आता तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही कोणाची गय करणार नाही, दुसऱ्या बाजूला स्वतः दादांनी सांगितलंय की तुम्ही निपक्षरीतीने तुम्ही ही चौकशी करा. आम्ही बघतोय की कशा होत आहेत, काय होत आहेत. आणि विधानसभा तर आहेतच. डिसेंबर महिन्यामध्ये या सर्व प्रश्नाची चर्चा तिकडे आम्ही करू. सर एक शेवटचा मराठीत निलंबित तहसीलदार जे सूर्यकांत येवले आहेत, त्यांचं एक पत्र समोर आलेलं आहे. त्यांनीच ही जागा जी आहे ती पार्थ पवार यांच्या कंपनीला दिलेली आहे. त्यांना माहिती असताना सुद्धा पैसे भरून ही जागा जी महारेजिमेंटची जागा होती वर्तनाची, हा संपूर्णच प्रकरण हा संशयास्पद आहे. दुसऱ्या बाजूला फसवणुकीचं पण होऊ शकतं. आता कोणी कोणाला फसवलं, त्यांना कोणीतरी दुसऱ्यांनी फसवलं का, हा सर्व नंतरचा भाग आहे. पण सत्यता ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. आपल्या लक्षात आलं असेल की हे प्रकरण ज्यावेळी आमच्याकडनं पुढे आणलं गेलं त्यावेळीच या गोष्टीची चर्चा झाली, नाहीतर ही चर्चाही झाली नसती. आणि एवढंच नाही तर अनेक अशा ज्या पुणे शहरातल्या ज्या जमिनी आहेत वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी पण देखील घेण्याचं काम ते करत आहेत. आणि म्हणून त्याच्यातली जी स्पष्टता बाहेर यायला पाहिजे आणि म्हणून निपक्ष चौकशी व्हायला पाहिजे. नाही झालं तर आम्ही विधानसभेमध्ये त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैव की बात है कि आज इस पूरे परिसर में ड्रोन लाने का काम किया गया. आप सबको पता है कि ड्रोन अगर उड़ाना है और ड्रोन से कोई अगर व्यवस्था करनी है तो उसकी परमिशन मुंबई पुलिस और संबंधित यंत्रणा से लेनी पड़ती है. अब ये कहाँ जा रहा है कि ये ड्रोन MMRDA का है, तो सवाल ये उठता है कि अगर MMRDA ने परवानगी ली होगी तो जो एरिया में ये ड्रोन को घुमाया जा रहा है वो रविवार में क्यों किया जा रहा है, किस लिए किया जा रहा है, और साथ ही साथ में कि यहाँ के लोगों को जानकारी देना उनका कर्तव्य है कि नहीं, क्योंकि प्राइवेसी भी है सबकी.
और आप सबको पता है कि मातोश्री का परिसर और मातोश्री ये हाई सिक्योरिटी जोन में आता है। सरकार और केंद्र सरकार के भी निकष है, ऐसे निकष होने के बावजूद भी यहाँ पे ड्रोन जिस तरह से लाया गया किया गया, ये बहुत ही निंदनीय है और इसकी जानकारी इन्होंने पहले देनी चाहिए थी, जो दुर्दैव से दी नहीं है। और हमारा मानना और कहना ऐसा है कि अगर यही बात राज्य की मुख्यमंत्री के बंगले के ऊपर होती, वर्षा के ऊपर होती, उप मुख्यमंत्री दोनों के बंगले के ऊपर होती, तो फिर क्या न्याय दिया हो जाता, संबंधित अधिकारी के ऊपर कार्रवाई की जाती थी। इसलिए हमारी मांग है कि इसकी जांच होनी चाहिए और ये सब जानकारी यहाँ के रहवासियों को क्यों नहीं दी गई, इसके बारे में भी स्पष्टता आनी चाहिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।